शुभ सकाळ मित्रांनो, मी दवनचा आदेश माय जर्नीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आंघोळ करून झालती होती। सकाळचा लुक कसा आहे ते कमेंट करून नक्की सांग। झोपलेल्या कपड्यांच्या गाड्या घालून घेतल्या। हे काम 5वीलाच पुंजलं होतं। आज नागपंचमी असल्यामुळे घरात पोळ्यांचा स्वयंपाक बनणार होता। म्हणलं वा, आज चहा चपातीवर दिवस नाही, आज पोळ्यांवर काढायचा। चहा प्यायला मित्रांनो साहेबांनी एक भाज्याचा गाणा काढला होता। मग भाज्याचा गाणा काढलेला तो आपण एक टेस्ट केला। एक नंबर भजी झालती मित्रांनो। साहेब म्हणले आता आपलं एक काम कर, मंदिरात जाऊन आपल्या सगळ्या देवांना निवद दाव। मग ताटलीत निवद भरलं। मग मी निघालो मंदिरात निवद दावायला। चला मित्रांनो, मग मंदिर जावतो आमचं। मंदिरात आल्या कासवाच्या पाया पडलो आणि कासवाला निवद दावला। देवांना बी निवद दावला आणि पाया पडायला सुरुवात केली। म्हणलं आयुष्यात काहीतरी माझं चांगलं कर बाबा। मंदिराच्या बाहेर आलं की तुळशीला निवद दावला। देवळातल्या सगळ्या देवांना निवद दावून झाला आणि मी निघालो घरी। मित्रांनो, इश्य असं झाला का नाही, तुम्ही म्हणते ना हसतोय काय तू, मी एक निवदच नव्हता भरला आणि चुकून जर देवाला एकच निवद दावायचा राहिला असतात तर मग घरी आल्या मी आपल्या घरातल्या देवांना निवद दावून घेतला। शेजारी एका जणाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असल्यामुळे डीसीबीनी लेवल करत होता। आलतो आई बरोबर वारुळाला पूजा करायला। इथं आई साहेबांची वारुळाची पूजा चालली होती। इथं पब्लिक बी बरंच आलं होतं। चला वारुळाची पूजा आहे म्हणून वाटत बी नाही, एवढं पब्लिक बी नव्हतं। मग आईने माझ्या हातामध्ये दोरा बांधला। म्हणले दोरा कशासाठी? म्हणले आजच्या दिवस बांधायचा असतो। म्हणले चला राहू द्या हातात। साहेबांनी वारुळाला हळदी कुंकू लावलं होतं तर परत लावत होत्या। म्हणलं जाऊ द्या। वारुळाची पूजा करून आम्ही निघालो होतो घरी आल्यावर जेवायला बसलो। पुरणपोळी खायला या मित्रांनो। तुमच्या इथं कशाचा निवद करतात ते कमेंट करून मला नक्की सांग। नाही वावरात आलो होतो। वावरात बघायचं तर आम्हाला लावलेलं नीट उगावलंय का नाही, एकदम कडक उगावलं होतं। चला तर मग कसं उगावलंय पब्लिक। कडनी लावलाय तो राजमाई आणि मध्ये लावलाय ते वाले। आई साहेब लगे लांबून नजारा टाकाय चालू केला। म्हणले वावर भिजवाय आले का? भिजवायचंय। साहेबांचं वावरातलं काम झालं, आम्ही निघालो घरी। कार्ड काढलं होतं पण त्याचं कार्ड नव्हतं आलं म्हणून त्याची पावती शोधत होतो। मग इथं रात्री बारक्याचा बर्थडे होता। वाटक्याच्या बर्थडेची फुगवायचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडं होतं। बारक्या म्हणला काका मी तुला मदत करतो, पण मदत करायच्या ऐवजी बारक्याने फुगं लीक करून टाकलं। एवढंच फुगं तयार झालं। तर एका माणसाबरोबर डेकोरेशनला गेलतो, त्याच्यासारखं फुगं तयार केलं। बारक्यासारखंच फुगं फोडायचं म्हणून बारक्याला कॅमेरासमोर नादवायचा प्रयत्न केला। त्याचा बर्थडे होता मग बारक्याला 2-3 बिस्किट पुढं आणलं। बारक्याच्या बर्थडेचा केक कापायला चालू झाला। बारक्यासमोर 2 केक होतं पण बारक्याने दोन्ही केक कापलं।